आज आपण नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या 4 तारखेच्या रथसप्तमीबद्दल जाणून घेणार आहोत. माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असे विशेष नाव आहे. या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्य उपासनेत अतिशय महत्त्व आहे. 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. व्रतासाठी ही सप्तमी अरुणोदय व्यापिनी घ्यावी असे धर्मधुरीणांनी लिहून ठेवले आहे. या रथसप्तमीला आपल्याकडे रथसप्तमी असेही नाव आहे. भारतात विविध प्रांतात ती जयंती सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी ह्या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणून गौरवले गेले आहे. सूर्य उपासक मंडळीमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते. तर कसा आहे रथसप्तमी पूजेचा विधी? व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजेच षष्ठीला एकभुक्त अर्थात एकच वेळ जेवण राहावे. सप्तमीला पहाटे शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा. या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे. नाही जमलं तर तुम्ही बाजारात किंवा असं पूजेच्या ठिकाणी असा फोटो भेटतो असं तो तुम्ही आणू शकता. नाही शक्य झालं तर फक्त ओम सूर्यदेवाय नमः असं लिहिलं तरी चालेल. त्या चित्राचे ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती ह्या मंत्राने ध्यान करावे. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. शिनीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा. तुम्हाला इतकं अतिशयोक्ती करायची पण गरज नाही. तुम्हाला जसं भोळ्या भाबड्या मनाने अंतकरणाने जमेल तसं तुम्ही करा, कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे. शेवटी 7 रुईची पाने, 7 प्रकारचे धान्य, 7 बोरं वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मण भोजन घालावे. स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ करावे. आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात. त्यावर मार्ग सुचवताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर धर्मबोध या ग्रंथात माहिती देतात. सध्याच्या काळात प्रत्येकाला जलाशयात स्नान करणे किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणे शक्य नाही. अशावेळी बादलीतील पाण्यालाच आपण वास्तव्यास असलेल्या राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावे. शुचिर्भूत झाल्यावर पाण्याने भरलेल्या नवीन टब किंवा परात गच्चीत नेऊन तिच्यामध्ये तेवता दिवा सोडावा. तसेच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर व झाडाच्या बुंदेशी ठेवून प्रज्वलित करावा. रामकृष्ण हरी.